मित्रांनो तुमच्याकडे आज परत नवीन गाडी घेऊन ही आहे आपली होंडाची ॲक्टिवा 110 डीलक्स मॉडेल ही. मित्रांनो तुम्हाला या मॉडेलमध्ये तुम्हाला टोटल 3 व्हेरियंट असतील. एक असणार स्टँडर्ड, एक असणार आहे डिलक्स आणि दुसरा असणार एक आपला एक्स स्मार्टमध्ये तुम्हाला कीलेस एंट्री दिलेली असणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फीचर पण तुम्हाला वेगळे दिले असेल. एक्स स्मार्टमध्ये जे तुम्हाला स्टँडर्डमध्ये आणि डिलक्समध्ये भेटणार तुम्हाला ते एक्स स्मार्टमध्ये भेटतील. आज तुम्हाला मी या गाडीचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय फीचर असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असणार आहे आणि यामध्ये मेन म्हणजे आता अपडेट काय झालेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आता रिव्ह्यू बनवणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा. स्टार्ट करतो गाडीच्या फ्रंटला बघितलं तर तुम्हाला ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे. हेडलाईट आणि आपले टर्निंग लाईट आणि आपले हेडलाईट हे तुम्हाला दोघंही असणार आहे. एलईडीमध्ये फक्त हेडलाईट दिलेलं असणार आहे आणि हे जे असणार आहे टर्निंग लाईट ते तुम्हाला असणार हॅलोजमध्ये. पुढे होंडाची ब्रँडिंग स्टीलमध्ये दिली असणार आहे. नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पोर्शन ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे आधीच्या बाईकसारखा, स्कूटरसारखा. इथं तुम्हाला क्रोममध्ये ही पट्टी दिलेली असते एका साईडला, इथं आपण असेल आणि इथं पण असेल. आणि हे तुमचे हे एअर व्हेंटिलेशनमध्ये त्या जागा दिसणार आहे. पुढचं मडकं तुम्हाला असणार आहे हे मेटलमध्ये दिलेलं. दोघं साईड तुम्हाला रिफ्लेक्टर दिली असतील. ड्रम ब्रेकमध्ये तुम्हाला असणार आहे ही गाडी. ड्रम ब्रेकची असणार तुम्हाला 130 mm पर्यंत. टेलिस्कोपमध्ये तुमचे दिले असणार सस्पेन्शन आणि टायरची साईज तुम्हाला असणार 90 12 इंची असणार आहे. फ्रंटला 12 इंची असेल आणि आय थिंक रिअरला तुम्हाला दिसणार आहे 10 इंचीमध्ये. साईड प्रोफाईलमध्ये मला होतो याच्या आतमध्ये तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेलं असणार एका साईडला. आणि इथं बघू शकता साईड प्रोफाईलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सेमच असणार दिलेलं. ॲक्टिवाची तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे क्रोममध्ये. आणि हे आहे आपलं रिअर फुटरेस्ट एअर कूलमध्ये तुमची कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे आणि सायलेन्सर तुमचं ऑलमोस्ट सेम असणार आहे. मेटलमध्ये तुम्हाला हे वरचं कवर दिलं असेल एका जायला आणि हे ब्लॅकमध्ये असणार आहे, पण हे पूर्णपणे मेटलमध्ये दिलेलं असणार एका जायला. साईड स्टँड इंजिन काढून असणार एका साईडला आणि सेंटर स्टँड पण माझ्यामध्ये दिलेलं असणार आहे. इथं हा पोर्शन जो आहे तुम्हाला सेमच असणार आहे. चाबी तुम्हाला दाखवून देतो. चाबी तुमची अशी असणार दिलेली. एक मिनिट तेव्हा चावी तुमची अशी असणार आहे नॉर्मली जशी की होती तशी असतात तुम्ही की एवढं दिलेली. याच्यामध्ये तुम्हाला बघा तर आपण ऑन केला इथं तुमचं फ्यूल इथं तुम्हाला कॅब ओपन होऊन जाईल. इथं या ठिकाणी फ्यूलची तुमची कॅब इथं ओपन होऊन जाईल आणि इथून तुमचं सीट पटीवरचं बूटचं हे बघा असं हे बघा 5.3 लिटरपर्यंत तुमची दिली असणार फ्यूलची कॅपॅसिटी. आणि आपण हे मॅन्युअली ओपन करू शकतो आपलं रिफिल करण्यासाठी एका साईडला. पाठीमागे पण तुम्हाला हा रिअल जो आहे प्रोफाईल तुम्हाला ती ऑलमोस्ट सेम असणार आहे आपली ॲक्टिवा 110ची. त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस असणार आहे. टेल लाईट तुम्हाला असणार आहे ही एलईडीमध्ये दिलेली असेल आणि हे आपले टर्निंग लाईट असणार आहे आपले हे हॅलोमध्ये दिलेले. खाली तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. नंबर प्लेट तुम्हाला टाकली असणार आहे आणि हा पार्ट तुमचा फायबरनं दिला असणार आहे. त्याच्यात ग्रॅब हँडल तुम्हाला दिलेलं असणार आहे हे आपलं सिल्वर कलरमध्ये. इथं तुम्हाला पाठीमागे होंडाची ब्रँडिंग दिलेली असेल एका साईडला. त्या ठिकाणी तुम्हाला बूट प्रॉपर करून होतो हे बघा एवढं तुम्हाला हे बूट दिलेलं असणार आहे. हे तुमचं हेल्मेट आहे. तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हा हेल्मेट भेटून जाईल. फुल असणार आहे हा हेल्मेट यामध्ये. आणि इथं तुम्हाला दिलेलं असणार हे टूल किट. हे टूल किट तुम्हाला इथं वरची दिलेलं असेल एका साईडला. इथं हे टूल किट इथं दिलेलं असणार आहे. पण ते इथं मला इथं दिलेलं आहे. फर्स्ट एड किट आहे. इथं तुम्हाला काहीतरी ठेवू शकतात यामध्ये. इथं पेपर ठेवू शकतात. ही एवढी तुमची लिटरची असणार आहे. इथं आपला हा बॉक्स इथला हेल्मेट फक्त एकच सिंगल पण तर हेल्मेट ठेवू शकतो या ठिकाणी. आणि मेन म्हणजे तुम्ही बघा शकता तुम्हाला मेन म्हणजे अपडेट असणारे हा तुमचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा. याच्यामध्ये तुम्हाला हा 4.2 इंचमध्ये तुम्हाला दिले असणार आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. स्टार्टिंग तुमची अशी असणार आहे अशी होंडाची दिली असणार आहे. वरती तुम्हाला RP मीटर दिली असेल. डिजिटल तुमचं स्पीडमीटर दिलेलं असणार आहे जायला. हे तुमचं ही किती किलोमीटर झाले ते फ्यूलचं किती एका फुल टाईममध्ये तुम्हाला कितीची मायलेज भेटेल. मायलेज पण भेटेल तुम्हाला चांगली. आणि मेन म्हणजे तुम्हाला रेंज किती असणार आहे रेंज ती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आणि यामध्ये तुम्हाला दिलेलं असं नाही याला ऑपरेटिंग करण्यासाठी इथं हा तुम्हाला आता हा दिलेला असं जॉयस्टिक दिसतो तुम्ही इथं हे करू शकतो ऑपरेटिंग. हे बघा फ्यूलबद्दल तुम्हाला माहिती दिली असणार किती किलोमीटर झाले ते. सेटिंग दिलेली असणार आहे. फंक्शन असणार आहे. फंक्शनमध्ये तुम्हाला ट्रिप ए ट्रिप नंतर मग इको इंडिकेटर नंतर मग डिस्प्ले सेटिंग डिस्प्ले टाईप ब्राईटनेस थीम फेवरेट इन्फॉर्मेशन हे सगळं तुम्हाला ते भेटून जाईल. तुम्हाला कशी पाहिजे तशी लाईट डार्क ॲटोमॅटिक तुम्ही इथं ठेवू शकतात. आपलं थीम ब्राईटनेस पण तुम्ही तुमच्या याच्यावर करू शकतात. ॲटोमॅटिक मॅन्युअली तुम्हाला कसं पाहिजे तसा तुम्ही ठेवू शकतात. तसे डिस्प्ले तुम्हाला सेटिंग करायची तुम्ही करू शकतात. बार सिम्पल या टाईपमध्ये तुम्ही करू शकतात. फेवरेटमध्ये तुम्हाला तर काय करायचं असेल टोटल यामध्ये ट्रिप ए ट्रिप बी वरती तुम्हाला शॉर्टकट की काय ठेवायचे असेल तुम्ही ते ठेवू शकता यामध्ये. नंतर मग याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असणार जनरलमध्ये तुम्हाला दिलेलं असणार हे आपलं डेट टायमिंग. नंतर मग तुम्ही इथं मॅन्युअली तुम्ही इथं हे सेट करू शकता या ठिकाणी. नंतर मग डेट पण दिली असणार आहे आपल्या टायमिंग पण दिली असणार आहे. युनिटमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं किलोमीटरचं आणि
कितीचं तुम्हाला लिटरमध्ये तुम्हाला किती किलोमीटर चालायचं असते गाडी फ्युल टँकमध्ये तुम्हाला ते दिवस असणार आहे. आपला डिफॉल्ट असणार आहे आपला रेस्टॉरंट तुम्हाला सेटिंग करता येईल याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला असणार सर्व्हिसमध्ये मेंटेनन्स सर्व्हिस असणार त्याच्यामध्ये दिलेली पेरिओडिक मेंटेनन्स दिलेलं असणार आहे. ऑइल चेंजेस असणार आहे. वॉर्निंग इन्फॉर्मेशन असणार आहे. बॅटरी व्होल्टेज दिले असणार आहे त्याच्याला. डिस्टन्स इयरली मंथली तुमचं जे असेल ते तुम्ही ते हे करू शकतात. सिस्टीमबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असेल सॉफ्टवेअरची सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे मित्रांनो. बाकीचं तुम्हाला परत चालू करून दाखवतो. बंद झाल्यावरती असं असणार आहे. ऑन केल्यावरती तुम्हाला पण सेमच दिलेलं असणार आहे. इकडे तुम्हाला दिले असं इंजिन लाईट दिली असेल का जायला. आणि इथं बघा किती किलोमीटर झाले ते. ट्रिप ए ट्रिप बी आपण इथं सेट करू शकतो. नंतर मग किती रेंज आहे ते पण तुम्हाला दिसत राहील. फ्यूलची रेंज फ्यूल तुम्ही इथं सेट करू शकता यामध्ये. तर माझ्यामध्ये तुम्हाला दिले असं आहे आपला लो फ्यूल इंडिकेटर द्यायला किती तुमचा आहे. इथं तुम्हाला किलोमीटर दिलेली असेल जायला. टायमिंग दिलेलं असणार आहे. इनकमिंग कॉल अलर्ट SMS अलर्ट. नंतर मग ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे. नॅव्हिगेशन आय थिंक आहे नाही वाटतं यामध्ये नॅव्हिगेशनचं आय थिंक नॅव्हिगेशन असेल तर मला बघायला लागेल एकदा याच्यामध्ये नॅव्हिगेशन आहे का. इकडे तुम्हाला दिलेलं हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असेल अप्पर डिपर. नंतर मग टर्न इंडिकेटर लाईट दिली असणार की चायला. नंतर हे खाली तुम्हाला दिलं असणार. हॉर्न पण तुम्हाला चांगला आहे. इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं इंजिन स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं असेल की चायला. सेफ स्टार्ट बटन तिथे दिलेलं असेल. दोघंही मिरर तुमची ऑलमोस्ट सेमच दिलेलं असेल की चायला. इथं तुम्हाला दिलं असणार हुक आणि हे असणार आपलं मोबाईल ठेवण्यासाठी जागा किंवा आपलं 2 लिटरचं तुम्हाला हा स्पेस दिलेला असणार इथं या ठिकाणी. हे बघू शकता तुम्हाला 2 लिटरचा स्पेस दिलेलं असतं इथं. आणि इथं तुम्हाला मोबाईल चार्ज करण्यासाठी पण इथं जागा दिलेली असणार बघा. टाईप C मध्ये तुम्हाला हा पोर्ट दिलेला असणार इथं या ठिकाणी. टाईप C मध्ये दिले असणार इथं. सीट तुमची अशी असणार आहे चांगली आहे. पुशिंग पण चांगली आहे. आधीच्या स्कूटरपेक्षा थोडीशी जास्त चांगली आहे कारण की पुशिंग पण चांगली आहे. सॉफ्ट आहे थोडीशी. आधीच्या ॲक्टिवामध्ये थोडंसं पुशिंग थोडीशी हार्ड होती. जी थोडीशी चांगली आहे यामध्ये दिलेली. एअर व्हेंटिलेशन तुम्हाला जागा दिली असते की साईडला. की साईडला तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्हाला बघा इकडे पण तुम्हाला सिमच दिली असणार आहे. ॲक्टिवाची तुम्हाला ब्रँडिंग दिली असेल. आपला रिअर फुटरेज दिलेलं असणार आहे. साईड स्टँड तुम्हाला आपलं हे जे असणार आहे ते तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये भेटून जाईल. किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघं दिलेलं असतं तुम्हाला याच्यामध्ये. इंजिन तुम्हाला असणार आहे हे आपलं 4 स्ट्रोक SI इंजिन दिलेलं असणार आहे. 109.51 CCचं तुम्हाला डिस्प्ले मिळेल याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी मॅक्झिमम पॉवर भेटते ती 5.77 किलोवॅटची भेटते. 8000 RPM पर्यंत येते. आणि 8.90 NM जो टॉर्क भेटतो तो 5500 RPM चालतो. बोर भेटतो तुम्हाला 47 mm पर्यंत. आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 63.12 mm पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला फ्यूल इंजेक्टर दिलेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट दोघं दिलेलं असणार आहे. ही तुम्हाला डिलक्स मॉडेल आहे. ॲक्टिवाची डिलक्स मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड मोड मॉडेल भेटेल तुम्हाला. त्यामध्ये स्टँडर्ड पण असणार आहे आणि एक असणार तुमची डिलक्समध्ये. याच्यामध्ये ते एक एक्समार्ट म्हणून येते गाडी. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त ते कीलेस तुम्हाला एंट्री याच्यामध्ये भेटेल एक्समार्टमध्ये. ही तुम्हाला असणार आहे आपल्या स्टँडर्डमध्ये भेटेल तुम्हाला ही गाडी. आणि एक असणार डिलक्समध्ये. ही मॉडेल जी आता मी करतो ती डिलक्स आहे. याच्यावरती अजून येत असणार आहे एक्समार्ट. ती तुम्हाला टॉप बनवलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कीलेस एंट्री भेटते त्यामध्ये. म्हणजे तुम्हाला लॉक अनलॉक करू शकता त्यामध्ये. हे बघा मित्रांनो टेडलाईट तुमची अशी इथं ऑन होऊन त्यामध्ये. आणि फ्रंट तुमचं हेडलाईटपर्यंत ऑन होऊन जाईल जसं आपण गाडीचा बी ऑन करू त्यावेळेस. आणि पाठीमागचा टायर तुम्हाला असणार आहे 90-100 हे तुमचा 10 इंची असणार आहे. आणि ड्रम ब्रेक तुम्हाला दिली असणार आहे 130 mm पर्यंत. आणि पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन दिलेलं असणार आहे 3 स्ट्रिप ॲडजस्टेबल असणार आहे सस्पेन्शन. युनिट स्विंगमध्ये तुम्हाला दिली असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी भेटते 12 वोल्टची. आणि बॅटरीची जी कंपनी आहे तुम्हाला ती MF मध्ये भेटेल. गाडीत तुम्हाला साऊंड पण ऐकून देतो. फक्त मला साऊंड ऐकून दिला कसा येतो कारण की गाडी सध्या स्लिप होते इथं या ठिकाणी. कारण की आतमध्ये खाली हे नाही आहे रबरचं मॅट नाही दिलेली त्याला. तर ते गाडी सरकल्यामुळे जास्त हेवी म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे की म्हणून मला असं दाखवून दिला की गाडीचा साऊंड कसा येतो यामध्ये. यामध्ये अपडेट म्हणून फक्त तुम्हाला हा दिले असणार एवढंच. याच्यामध्ये तुम्हाला LCD तुम्हाला दिलेलं असणार डिस्प्ले यामध्ये. आणि एक्समार्टमध्ये तुम्हाला दिले असणार TFT डिस्प्ले.
तो तुम्हाला जेव्हा ती गाडी अवेलेबल असेल स्कूटर ती त्या टायमाला तुम्हाला त्या पण गाडीचा मी रिमोट तुम्हाला दाखवेल. पण याच्यामध्ये तुम्हाला 4.2 इंचचं तुम्हाला LCD असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला यामध्ये दिली असणार आहे कशाला 5 लाईट दिलेली असेल कशाला. हेडलाईटची कंट्रोल दिलेली असणार आहे बघा. पुढचा हा जो पोर्शन आहे तुम्हाला हा ऑलमोस्ट तुम्हाला सिम असणार आहे. फक्त मागच्या आधीच्या मॉडलमध्ये तुम्हाला इथं ग्लव बॉक्स भेटत नव्हता. हा तुम्हाला याच्यामध्ये ग्लव बॉक्स दिले असणार आहे. प्लीज तुम्हाला मोबाईल तुम्हाला चार्ज करण्यासाठी दिले असणार आहे. आपलं टाईप सीमध्ये पोर्ट ट्यूबलेटमध्ये दिलेले असतील. आणि गाडीची डायमेन्शनमध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर तुम्हाला 1833 mm पर्यंत दिलेली असणार आहे. 697 mm पर्यंत तुम्हाला दिलेली असणार आहे. वीट 1156 mm पर्यंत दिलेली असणार आहे. हाईट व्हील बेस दिलेला असणार आहे 1260 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे तुम्हाला 162 mm पर्यंत. सीट लेंथ असणार आहे 692 mm पर्यंत. आणि जे असणार आहे कव वेट तुम्हाला दिले असणार स्टँडर्ड आणि डिलक्समध्ये 106 kg पर्यंत. इथे तुम्हाला इनहॅन्स स्मार्ट पॉवर तुम्हाला टेक्नॉलॉजी भेटून यामध्ये. या स्कूटरमध्ये तुम्हाला टोटल 6 कलर असतील. एक असणार आहे ब्ल्यू, मेटॅलिक रेड, एक असणार आहे तुम्हाला दुसरा आपला व्हाईट, एक असणार आहे ब्ल्यू, एक असणार आहे पिरियल सिरेन ब्ल्यू, एक असणार आहे रेड, मॅट एक्सिस ग्रे मेटॅलिक. अशी तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी टोटल अवेलेबल असणार आहे. इथं हा जो पार्ट आहे तुम्हाला या ठिकाणी दिलेला हा होल्डसाठी दिलेला आहे. आपण जेव्हा चढणीवरती असो चढणीवरती गाडी जर स्कूटर उभी असेल तुम्ही इथं याला होल्ड करू शकता. यामध्ये होल्ड करू शकता. यामध्ये इथं तुम्हाला हे लिहिल्यावर दिले असणार या ठिकाणी. डोंबिवलीमध्ये तुम्हाला या गाडीची तुम्हाला प्राईस असणार आहे विदाऊट एक्सेसरीजमध्ये तुम्हाला 1,09,865 लाखापर्यंत. आणि विथ एक्सेसरी तुम्हाला जाईल ती 1,18,230 लाखापर्यंत. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला जी पण प्राईस आहे तुम्हाला अपडेट होत राहील. तुम्ही तुमच्या शोरूमवर विचारू शकतात की या गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी ही गाडीवर परत पुढच्या व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ सांगतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस पण टाकेल. तुम्हाला डोंबिवलीमध्ये घाट सर्कलच्या ठिकाणी मला तुम्हाला हा शोरूम मिळेल आहिरे होंडा. सोबत तुम्हाला एक्सेसरीमध्ये असणार हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, नंतर मग ऑल बॉडी स्टीलचे रॉड जे असतात ते तुम्हाला भेटून जाईल. नंबर भेट दिला असणार आहे आपला INDची आणि इन्शुरन्स असणार आहे 1+ फ्लोरचा. आणि बाकीचे पासिंग बिसिंग तुम्हाला सर्व करून भेटेल यामध्ये. ठीक आहे मित्रांनो. जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन असतात त्यांनी सबस्क्राईब करून विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक मित्रांनो. चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.